आशाताई बुचके गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. तुम्ही ताईंना काय सल्ला द्याल? साहेब, तालुक्यामध्ये 15-20 वर्ष काम करणाऱ्या माणसाला एक आशा असते किंवा मला उद्या भविष्यामध्ये आमदाराचं तिकीट मिळून मी आमदार होईल. परंतु ते तिकीट नाही मिळत म्हटल्यावरती नाराजी होणं हे साहजिक आहे. परंतु आम्हाला एक वाटतंय, आम्हाला ताईंच्या स्वभावाबद्दल अनुभव आहे का बा थोडीफार नाराजी जरी मनात असली तर ताई शिवसेनेपासून बाजूला जाणार नाही आणि जाऊ दिल्या जाणार नाहीत. त्यामुळं आणि याच्याबाबत जर विषय असा असेल तर आता खासदार साहेब आहेत, ताईंचं त्यांच्याशी ताईंचा असेल, खासदारांचा असेल, यांच्या कामाच्याबाबत असेल, विकासाबाबत असेल तर एकमेकाच्या विचाराने हे काम केलं. तालुक्यामध्ये ताईंच्या माध्यमातून खासदार फंड आजकाल $1 अब्ज फंड या तालुक्यामध्ये आला आहे. त्यामुळं ताई दादांचं ऐकतील आणि आम्हाला सगळं शिवसेनेचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. ताई कुठेही काही जरी झालं तर ताई सेनेपासून दूर जाणार नाहीत याची आम्ही खात्री देतो. तुम्ही आशाताईंना भाऊ म्हणून काय सल्ला द्याल? अनेक राजकीय पक्षांकडनं त्यांना ऑफर येते असं म्हटलं जातं. खरं खोटं दोघांनाच माहिती, ऑफर देणाऱ्यांना आणि आशाताईंना. पण तुम्ही आशाताईंना काय सल्ला द्याल? शिवसेनेमध्ये देर आहे लेकिन अंधेर नाही आहे, तुम्ही काय सुचवाल? साहेब, सर्वच महत्त्वाचं आहे 100 एकरचा सालाचं कडे होण्यापेक्षा एकराचं मालक चांगलं. ज्या पक्षांमध्ये लोकांना किंमत किती मिळते किंवा काय मिळतं हे आपण आपल्या दृष्टीने पाहतोय. आणि आज त्या जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या जवळजवळ सर्व आहेत. आज हा नवीन समज काय अपॉइंट झाला असेल, शरद आले असेल, ते जुने शिवसैनिक आहेत. उलट यांनी दोन्ही मंडळींनी एकत्रित दोन तालुक्याच्या विकासाच्या बाबत. तुम्ही आमदार शरददादा सोनवणे यांना सल्ला काय द्याल विघ्नटांच्या माध्यमातून? हे दोघे एकत्र कसे येतील? एकत्र असेल हा भाऊ बहिणीचा भांडण आहे, हे 4 दिवसाचं भांडण नाही. थोडा रुसवा उभा राहणार आहे, परंतु ज्यावेळेस विकासाचा विषय येईल त्यावेळेस ताई आणि शरददादा हे या तालुक्याला दिशा दाखवण्याचं काम हे दोन्ही मंडळी एकत्रित बसूनच करणार याची आम्हाला खात्री आहे. आजचा थोडासा रुसवा उभा राहणार आहे, परंतु हे मंडळी काही जरी झालं कारण ताईंच्या थोडासा स्वभाव रागीट आहे, शरदांचा स्वभाव थोडासा जोशमधला आहे. आणि हा एकदा त्या दोन नेते एकत्र जर आले तालुक्याचा मोठ्या प्रमाणात काय बदल? शरद सोनवणेंच्या वाढदिवसाच्या वेळेला आशाताई म्हणाल्या होत्या की शरद सोनवणे मंत्री झाले तरी मला आवडेल. राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं. तुम्ही ह्या दोन्ही नेत्यांना पक्षवाढीसाठी काय सल्ला द्याल? हे दोघांकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल? या जुन्नर तालुक्याचं लक्ष आहे ना या दोन्ही मंडळींना लागले. उद्या भविष्यामध्ये शरददादा जरी पक्षप्रमुखांच्या आजच्या वातावरणानुसार जर उद्या आमदार झाले आणि जर सत्ता आली तर 100% मंत्री होतीलच. पण त्याच्याबरोबर ताईंना सुद्धा वरती आमदार म्हणून कॉप केल्याशिवाय संघटना राहणार नाही. आणि आम्हा सर्वसामान्य माणसाचं एक म्हणणं असं आहे का तुम्ही दोन्ही मंडळींनी एकत्र येऊन ह्या तालुका विकास करावा. यांनी त्याच्याबद्दल उन्नत न काढता हे दोन्ही मंडळी एकत्र असेल तर हा तालुका एक संध राहिल्याशिवाय एक संध राहील आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसांना आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी सर्वात जास्त होईल अशी आशा आहे. आशाताई बुचके यांचं आमदारकीचं स्वप्न सध्या तरी अपूर्ण दिसतंय, अंधुक दिसतंय, तुम्ही काय सांगाल? आमचे पक्षप्रमुख यांनी शरद सोनवणे यांना बहुतेक आमदारकी विधान सभेचं तिकीट देण्याचं ठरवलं जर असेल तेही 100% आमदार होणारच. आणि पक्षप्रमुखांनी जर मनात आणलं किंवा ठरवलंच तर आमच्या ताईंना विधान परिषदेमध्ये आमदार केल्याशिवाय राहणार नाही अशी एक आशा आम्हाला वाटते. तुम्ही आशाताईंचे भाऊ आहेत, आशाताई थोड्याशा नाराज आहेत. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. खासदार शिवाजीराव आढळराव आणि आशाताईंचे संबंध अतिशय भावा बहिणीसारखे आहेत. तुम्ही ह्या दोन्ही नेत्यांना काय सुचवाल? आशाताई या तालुक्याच्या गटनेते आहेत. हजारो लाखो सैनिकांच्या जीवातला गळ्यातला ताईत आहेत. अनेक वर्ष शिवसेनेचं काम पाहत असताना ताईंनी शिवसेना भाजपबरोबर काम केलेले आणि गेले 20 वर्ष ताई शिवसेनेच्या काम पाहतात. आणि ज्यावेळेस शिवसैनिकांच्या
सुख आणि दुःखामध्ये गेली अनेक वर्ष काम करत असताना जर त्यांनी संघटनेच्या बाबत त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे, मग खासदार की कोणाला द्यायची, आमदारकी कोणाला द्यायची किंवा कोणाला कोणत्या पदाधिकाऱ्याचं किंवा पद, हा विषय शिवसेना किंवा शिवसेना संघटनेच्या माध्यमातून असतो. आणि ताई आमच्याविषयी नाही म्हटलं तरी भाजप सेनेच्या काळामध्ये आमच्याविषयी ज्येष्ठ आहेत. निर्णय मातोश्री होतात, निर्णय काय होतात किंवा काय घ्यायचे हे मातोश्री ठरलं जातं आणि ठरलेले निर्णय किंवा दिलेले आदेश हे पाळण्याचं काम आम्ही जरी सैनिक असेल पण आमच्यापेक्षा मुंबई ताईंना जास्त जवळची, त्यामुळं आदेश पाळण्याचं काम ताईंनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे. आणि मग राजकारण, आता खासदारकी जरी इलेक्शन जर आलं असतं, राजकारणामध्ये चढ उतार, कोणाला तिकीट देणारे कोणाला दिलं नाही, याच्यापेक्षा त्यांना गेले 10 वर्ष जरी संघटनेच्या माध्यमातून 2 वेळा तिकीट दिलं गेलं, ठीक आहे, काही अल्पशा कारणामुळं त्यांना अपयश आलं असेल, परंतु त्यांनी त्या खचून न जाता तालुक्यात गेले अनेक वर्ष ते काम करतात आणि त्या माध्यमातून जरी आता खासदारकी असेल आणि राजकारणाबाबत जरी तिकिटाचा विषय अजूनही तिकीट निश्चित नाही घेत, परंतु जरी उद्या आमच्या शरद सोनवणे शिवसेना 2019च्या विधानसभेचं तिकीट अजून निश्चित नाही असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला काय सुचवायचे? तर उद्या जरी शरद सोनवणे यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झालाय तर एखाद्या टायमाला उद्धव साहेबांनी शब्दसुद्धा त्यांना काही गोष्टींनी दिला असेल, त्यामुळं उद्याचा अजून 8-10 महिन्याने शिवसेनेचा आमदार जे राज्यकर्ते या तालुक्याचे, ज्यांनी अनेक वर्ष राज्य या तालुक्यावरती केले, पदाधिकारी म्हणून असल्यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी राज्य केले आणि ते राज्य त्यांचं कुणीच घेऊ शकत नाही. मग ते आमदार आहेत किंवा खासदार आहेत, त्यापेक्षा त्यांचं तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी संसदेमध्ये आपल्याला वाटतं का सगळ्याच अपेक्षा आकांक्षा आपल्या पूर्ण होतात, परंतु ती नियतीला मान्य नसतं. मी एखादी गोष्ट राहून जाते आणि त्याच्यामध्ये ताईंची समोर एखादी इच्छा आहे, परंतु संघटना ही महाराष्ट्र देशभर आहे आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांच्या मनं धरली किंवा प्रत्येक नेत्यांनी जर म्हटलं आम्ही खासदार पाहिजे किंवा आमदार पाहिजे, तर त्या ठिकाणी तेवढ्या सीट देण्या इतक्यात पक्ष, कारण 288 समज आमदार, मग किती लोकांना किती तालुक्यातील मोठमोठ्या नेत्यांना त्याचं तिकीट दिलं जावं, हा सुद्धा प्रश्न शिवसेना पक्षाच्या नेत्यांसमोर येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपली जवळची माणसं असतात, जवळच्या माणसांना समजून सांगितलं जातं, समजावलं जातं आणि मग आपल्याला संघटनेसाठी फायदा होणारी काही माणसं संघटनेमध्ये घेतली जातात. शेवटी घरातली आहेत ती घरातली आहेतच, परंतु आपल्याला पक्ष वाढीसाठी इतरही माणसांची गरज. आज गेली 15 वर्ष जिल्हा परिषद मध्ये ताई विविध गटांमधून निवडून येतात. जिल्हा परिषदमध्ये शिवसेना असेल भाजप असेल आपली सत्ता तोकडी, एक 10-12 सदस्य आपले त्या ठिकाणी असतात. 75 सदस्यापैकी 10-12 सदस्य सेना भाजप किंवा इतर पक्षाचे, बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हटले असतात. अशा ठिकाणी त्या ठिकाणी कारभार करण्यासाठी ज्याच्याकडे हिंमत आहे, ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची किंवा एक समाजाला दिशा दाखवण्याची ताकद आहे, अशी मंडळी त्या ठिकाणी काम करतात. आणि जर तालुक्याचे आमदार शिवसेनेचे झाले आणि यदा कदाचित ताईंना तिकीट नाही, शरदांना तिकीट म्हणून तालुक्याचे आमदार शरद झाले आणि जर ताईंना त्या आता जिल्हा परिषदमध्ये अत्यंत आक्रमक अशा कामगारांच्या बाबत तालुका नाही माझ्या पुणे जिल्ह्यात काय महाराष्ट्रामध्ये बुचकेताईंचं नाव घेतलं जात आहे, परंतु त्यांना जर उद्या भविष्यामध्ये जर मी लहानपणी मोठा घास, परंतु जर उद्या असेल आमच्या पक्ष प्रमुखांच्या मनात आलं तर उद्या ताईंना ते राज्यसभा विधान परिषदेत सुद्धा घेऊ शकतात.